उघडे दादा ज्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करणार आहोत। मायेची उबदार शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे दादांचा केला जातोय हेतुचित मान सन्मान। कारण की आज जर पाहिला, आज दादांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना एक व्यासपीठ प्राप्त झालं। दादांनी संघ घेतला आणि त्या संघामध्ये अनेक खेळाडू खऱ्या अर्थाने सामील झाले आणि त्या खेळाडूंसाठी हे एक व्यासपीठ प्राप्त झालं। दादा तुमचं खूप खूप धन्यवाद। निश्चित असंच प्रेम सदैव आपण या स्पर्धेवरती करत राहा, असंच सहकार्य करत राहा। आणि त्यानंतर आपण बाल दिगंबर 11 टीमचे संघ मालक अर्थात सन्माननीय विनोददादा मोरे ज्यांचा देखील आपण मान सन्मान करणार आहोत। मी विनोददादा मोरे यांना विनंती करतो, दादा या, आपला देखील जो मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानचा स्वीकार करा। आणि मला वाटतं अजून 2 प्रतिनिधी आहेत, तर टोकर साहेब आणि मला वाटतं या तीनही संघ मालकांना माझी विनंती असेल, आपण या तीनही संघ मालक निश्चित आपला देखील केला जाईल मान सन्मान। कारण की आपल्या माध्यमातून देखील अनेक खेळाडूंना आपण खऱ्या अर्थाने हे एक व्यासपीठ प्राप्त करून दिलंय आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण ज्या पद्धतीनं संघ घेतला आणि त्या संघामध्ये अनेक खेळाडू जे खऱ्या अर्थाने निश्चित सामील झाले आणि त्यांच्यासाठी आपण हा उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल तुमचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं आपण करत आहोत इथे हेतुचित मान सन्मान। आणि मी इथे दादांना विनंती करेल, आपला जो मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानचा स्वीकार करा। लाईव्ह वाले सकाळ पोय आणलेला भात झाला ते पोयाचा खाता खाता। आणि इथे मी आमचे अनंत दादा यांना विनंती करतो, दादा चला आपल्या शुभ हस्ते विनोद दादा मोरे, अभिजित दादा पवार खऱ्या अर्थाने संघाचे मालक आहेत आणि निश्चित दादांचा मान सन्मान आपण इथे करत आहोत। कारण की त्यांच्या माध्यमातून बाल दिगंबर हा संघ जो आपण या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला गेला आहे आणि इथे दादांचा केला जातोय हा मान सन्मान। पंच फक्त 2 मिनिटं सामना थांबवा, कारण की जे संघ मालक आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, ही स्पर्धा अजून उंचीवरती नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलंय आणि त्यांचा हा मान सन्मान इथे होतोय। इथे निश्चित स्वप्नील दादा यांचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, कारण की असंच आपण एक खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेत राहा आणि नवीन नवीन खेळाडूंना आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची पायरी मिळते। निश्चित त्यामधून अनेक हे हिरे चमकले जातील, त्यांचं खऱ्या अर्थाने निश्चित खूप खूप धन्यवाद। आणि चला पिक्चर चालू करा। सलामीची जोडी आपण पाहू शकाल, दिलीप भगत आणि लंकेश वारगडा। तर गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश पाटील, डाबाला होते सुरुवात। काय रे काय सांगायचं, हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू। इथे पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती सोस्त्यामध्ये बाद झालाय, म्हणजे जणू काही 60 रुपये लक्ष्मी सेल, 60 रुपये लक्ष्मी सेल ठोक डीजे दिनेश शेंडे। सन्मान करणार आहोत अमित इंजिनियर 11 या टीमचे मालक अर्थात अमित दादा अवाटे, ज्यांचा देखील आपण मान सन्मान इथे करत आहोत। मी अनंत दादा यांना विनंती करतो, आपण हा मान सन्मान इथे कंप्लीट करून घ्या, कारण की त्यांच्या माध्यमातून देखील ज्या या स्पर्धेमध्ये सहभाग आपण नोंदवला आणि निश्चित आपल्या माध्यमातून अनेक खेळाडूंना हे एक व्यासपीठ प्राप्त झालं। दादा तुमचं देखील खूप खूप धन्यवाद। डीजे वाले आज तू ना ज्याचे लव्ह मॅरेज किंवा काय लपडी बिपडी होई ना त्यांना तू 100% आज घाम फोडणार। गाणी त्यांना अशी लायली कोमा जायची बारी। इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये अंपर, या अंपरी दोन इथंच वेगळंच दिसता, तुमचं काय जर वाया सध्या तिकडे गाण्याकडे लक्ष नका द्याव। रुपेश पाटील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवतोय। सागर लचका यावेळेस उडवला गेला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक दूरवर बेकार बॉल आहे, मग फार तोटका सारखा धावलाय। यस मला वाटत 100% केस ना नॉर्मल डिलिव्हरी नाही सिझरच होईल 100%।
इथे पाहिलं जाईल पंच ब्रेक लगाव थोडा इथे चेक केलं जातं सीझर झाला बच्चा हुआ बच्चा इथे मात्र हा चेंडू 4 चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीनं संघाचं खातं इथे मात्र ओपन होत असताना पाहायला मिळालं संघाचा कॅप्टन 0 वरती बाद झाला सागर लचका ज्याला मला वाटतं काहीतरी 4 की 5 नंबर वरती मगाशी उतरवलं होतं बहुतेक परंतु त्या खेळाडूने त्या प्रकारचा खेळ दाखवला तिथे 32 धावा मला वाटतं काहीतरी कुठून काढल्या होत्या आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या आपल्या नावाची छाप सोडतोय गाव आहे कुराडपाडा उपट घाली तो शेम कुराडी सारखी कमालीची बॅटिंग यावेळेस पुन्हा एकदा रुपेश पादीर काय नाही धंदा खोलला पण काय सांगतात सगळा वासाना मेला इथे शेम कार्यक्रम झाला हा चेंडू देखील आलाय तो म्हणजे डॉट बॉल निर्धाव चेंडू रुपेश पादीर रुपया सांगत वया ह्यो सागरी आला आणि पहिलेच बॉलावर घन चढेला दुसरे बॉलावर शेंडी फोडली हरकत नाहीये पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतोय इथे मात्र दांडी उकवडली आणि तिथे घडलं काय श्याम कार्यक्रम झाला आतापर्यंत सांगता येत 1.5 दिवसाचा पण आता 2.5 दिवसाचा गणपती झाला गेला ना बाद झाला दोन्ही अंपर मोकार डेंजर वाटता कठीण चिकनात दोन्ही बिना लग्नाच्या आहेत का बिना लायसनच्या गाड्या द्या परमिट नाही झालंय का कोणच्या परमिट चढलाय दोन्ही होय बॉल उडीतो त्याचा परमिट चढलाय का पण बरं दोन्ही अंपर चंगू आणि मंगू मग आता जरासं वेगळंच होतं दोघंही येवन जोडी
यस, हरकत नाहीये. A1 जोडी बी फॉर बॅटिंग. इथे मैदानाच्या आतमध्ये प्रकाश हंबीर. प्रकाश हंबीर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. यो तोच का 13 फुटावाला, तोच इथे पाहू शकाल. खऱ्या अर्थाने प्रकाश आलाय. पहिलं षटक कमालीचं पाहायला मिळालं. भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग केली, सुटसुटीत फुटफुटीत. आणि यावेळेस लंकेश स्ट्राईक एंड होती. डावखुर आता फलंदाज म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. मोंडूल पण फिका. कोणाला जर खेकडा लागत होता पाठीमागे टापरायला लागलाय. नाही हे चायना काम, चायना, मेड इन चायना. पुष्कन टिकला आणि टुस्कन गेला. इथे मात्र हा डॉट निर्धाव चेंडू आलाय. सुरुवात प्रकाशनं चांगली केली. संघ मालकानं आता काय तर खाल निबार मला वाटत घातलाय. कावटे साहेब काय तर खाल चांगलाच घातलाय का. गाड्या फुल अवरेज द्यायला लागल्या तुमच्या. इथे गोलंदाजी सध्या चांगली होती. फटका इथे फसला गेला. विकेट किपर बॉल का. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चाफी. मुकाजे मिस्टर रुपया, तो आपला पत्र्यावाला. हो बोतला फाड़ के गया फिर. इथे झेड ड्रॉप झाला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या मात्र मित्रांनो 5 वरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहू शकाल. राकेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने हातात काय भुरा सुसमोजे घातला. भेंडी खुडाय उतान दिगा काय झाला तसा झालाय धाय मारीत. निश्चित अगदी आपण पाहू शकाल. राकेश आहे यावेळेस स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती. बाप्पा जियाला डुसका काम झाला, फुसका काम झाला. इथे मात्र हा चेंडू देखील डॉट. अगदी आपण पाहू शकाल विवेक श्रेयस 11 फलंदाज कुठेतरी जर पाहिलं तर निश्चित सध्या थांबून आहेत. 5 षटकांचे मॅच आहे. खेचून मारला, आडवा मारलाय, दूरवर क्षेत्ररक्षक आहे. वाकून बॉल परत आला. 1 धाव तर घेतले बस. पर्याय नाही. जिथे खेकड्याचा कांजी पेलाय तोय लागला चापायला. काय नाही बाबा, चापून काय नाही. सध्या गरमाईच्या दिसात नाही गारठ्याचाच रॉंग नंबर लागला. तिथे 2 धावा आल्यात. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. या 2 चेंडू मध्ये अजून किती धावा येतील धावफलकावरती. गड्याना कसा तरी मारलाय बेमटे देठापासून संधू. 2 फिल्डर बॉल मागे धावतायत. 1 धाव तर वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. कलर मात्र यांना मस्त भेटलाय. खाली पिवळा वरती पिवळा, जशी काय कावीळ झाले असंच दिसता. एखादा दिल्या ते टोपी पिवळी, चष्मा पिवळा, तो तकट पिवळा. अगदी आपण पाहू शकाल. इथे या बॉल वरती देखील 2 आल्यात. संघाची धावसंख्या 9 वरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. प्रकाश तयार होतोय. गोलंदाज यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. पाहावं लागेल. ओहो बड कॅच. भयानक कार्यक्रम. यावेळेस बॅट्समन नो हलिंग नो डुलिंग, जागीत पंग 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 करी. एक वर्ष आलेला आहे का बाबा. काका आजो ते उला बाजूल सरग काय नाही. त्याचा टांगा पलटी झाला तर वाहून दे. आपला जरा टांगा आवरू आपण. फुकाट लपडावा आज असा तो ते एक अजून ऐकला. मग काय फुकाट नको. 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला. इथे जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक तोच गडी आला पत्र्यावाला. असू नको माले असू आला आता. यावेळेस रुपेश पाटील वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी रुपेश तयार होतोय. धावा धावफलकावरती 9 आहेत. आणि लंकेश खऱ्या अर्थाने आता विवेक श्रेयस 11 टीमला जेणेकरून धावा धावफलकावरती कशा होतील ते पाहणं महत्वाचं राहील. अये मारला काय. आणि यावेळेस क्षेत्ररक्षक बाप्पा या शियम कार्यक्रम बाबा झाला.
घरची माणसं कशी तरी लग्नाला तयार केली पण पोरीवाल्यानं रात्रीच दुसऱ्याला देऊन टाकली आणि सकाळचे ते तिसऱ्याचेच मगी भयानक कार्यक्रम. चेंडू हा मारला, क्षेत्ररक्षकाने अडवला, त्यांना सांगला आता जेला चौकार. मगी वरून नंतर भर मै गवताल गुतलाय आणि तिथे मात्र धाबा वाचल्या गेल्या. 2 आल्यात, 11 बनल्या गेल्यात. रुपेश पाटील तयार. यावेळेस हो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवर. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केलाय. नाही ना माझा तू ना माईक ठेवतो ना, काय सांगायचं आहे. यावेळेस आपण पाहू शकाल आमचे समालोचक मनोज सर उघडे जे आपण पाहतोय सध्या मा 2 वाट्यात कांजी पेला बागड्याचा तो आकवडा पेला ठावा नाही पण ते छान बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट काटा काटा जरा बाजूला केलाय मग सुरपी मारली. यस का तू काय नंतर माईक बंद करून बोलणार आहे का? माझा तर सगळा 7-12 जगा वेगळा असतो. यावेळेस जाऊया. 13 धाबा आल्या गेलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 चालू आहे आणि तिसरा चेंडू. रुपेश पाटील तयार. यावेळेस हो अंपर आपण नीट सावध राहा कारण कसं आहे आपला बिन भाड्याचा घर आहे त्यामुळे हे काही कुणकर रट्टा मारती सांगता नाहीत. एक बारेल तुम्ही गाड वापरीत चला, फुकाट लॉसला जाऊ नका. इथे यावेळेस देखील एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो 14 धावा धावफलकावरती. या षटकातील विचार जर केला तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिप्लाय मध्ये आपण दाखवलं जात आहे. चांगला पटका सरळ बॅटनं सजवला होता परंतु तिथे मात्र बॅकअप होता आणि तिथे चेंडूला गॅदर केलं. येणारा चेंडू पुन्हा एकदा रुपेश पाटील तयार होतोय. ओहो यावेळेस घडलं काय? शुभमंगल सावधान. पाठीमागच्या मांडवात पत्रावळी वाढल्या, उचलून जा. या अशी लायतील नाही मग आज होत राहायला लागलेला स्टेजचे मगी. नशीब माझ्या खिशात एक लिंबू होता लगेच उतारा गेला. आजी लावू नको अजून 2-3 जर होत राहायला लागली ना तर आपल्याला येऊन बिराड मोडायला लागेल. यो मग आता अंग धरला आता सांगा आली सखी येडळ कदा तरी लिंबा का गेला उतारा. जाऊया. इथे मात्र विकेट गमावली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये संजय आणि यावेळेस मात्र अगदी आपण पाहू शकाल संघाचे संघ मालक अमित दादा अवाटे ज्यांच्या माध्यमातून हॅट्रिक जर कंप्लीट करत असेल गोलंदाज रुपेश तर त्याच्यासाठी आता 1000 रुपये. काय सांगायचं आहे सोन्याला बाजार कमी झाला आणि याला जास्त वाढत चालला. कामगिरी चांगली आहे. फुलटॉस बॉल होता दाबून मारलाय कुठून मारलाय फिल्डर वाकून बॉल वालाय. या चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर घेतली आहे. याचे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तिथे विकेट किपर कोण होता? नरेश शेंडे. हा 75 किलो पेक्षा जास्त बारदान. तोच तो अगदी आपण पाहतोय. निश्चित तो आता सध्याच्या स्थितीला क्षेत्ररक्षण लावतो. कोणी खालचे आलेले हेलपाटीतो, कोणी मधले आलेले ठेवतो, कोणी वरचे आलेले लावतो. निश्चित तो सर्कल मध्ये आहे. इथे शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. आता 15 बनले गेलेत. या शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी होईल? फुलटॉस बॉल होता पटका तिथे देखणं आहे. आता या काय झाला माहित आहे का? ससा दिस आहे आणि वाघऱ्याला काय सांगता ना आता त्या मोरचा बोलू असा कार्यक्रम झाला. पाहू शकाल 15 बनल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ झाला गेलाय. 15 धावफलकावरती बनल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडू मध्ये अजून धावफलकावरती किती धावा जोडल्या जातील? संजय यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीला यावेळेस आपण पाहतोय रवींद्र बाघे त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतोय. संजय बाघ. यस आपण आमच्या अजय शेट आले. काय सांगायचं आहे घालून नवीन कपडे त्याचे हजारी लफडे फक्त गाडी घेऊन ओके मैं थँक्यू फिरतायत. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅच कडे देखील मित्रांनो जाणं महत्वाचं राहील.
15 बनल्या गेले आहेत. षटक क्रमांक 14 विजय आला यावेळेस. विजय उघडा, बाकी सगळ्या कपडे घातला पाहू शकाल. ओहो भांडी कशा शॉट आपापा कोठे जावो ह्योच खरी मुतखड पाडितो. बेकार वैदू आहे ह्यो, कसाय गुतून दे जागीच पाडितो. आणि यावेळेस मात्र फलंदाज होतो बा. मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव तर वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न आणि ती देखील इथे झाली आहे कंप्लीट. या धावा 2 येतील आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. आता कुणाला लागेल खतरा. 17 धावा तर आहेत धावफलकावरती, परंतु 7 गडी गमावलेत आतापर्यंत. विजय आलाय उघडा, त्यांचा 12वा खेळा सांगतो विजय उघडा. इथे मात्र जरूर फटका स्क्वेअर लेगला खेळायचा होता, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी होते सध्याच्या स्थितीला. अजूनही जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण रुपया नावाचा काय सांगतात जालिम बाबा इकडे आहे, त्यामुळे काय कोणाचाच अंगारात झालं ना, त्याचा भयानक बॉलिंग चालली आहे. यावेळेस पाहावं लागेल विजय. बॉलरची हवा झाली ताईट, बॉल हेलपाटायला लागला वाईट. ह्योच तो उघडा का, तो सावरवली ती किला बोजकरचा, ह्योच का तो डोंगऱ्या बाप्पा बेकार आहे तो. खऱ्या आता निश्चित विजय. बॅटिंग देखील त्याची चांगली आहे आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली. यावेळेस मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडूने भरपूर उंची. तो बॉल कसा पळेल, त्याला 14 फुटाचा तिकडे गडी दिसला, हत्यार दिसला, तो काल जाईल तिकडे शंभाडात. आणि यावेळेस झेल बाद. खऱ्या अर्थाने विवेक श्रेयस 11 हा संघ दुसऱ्या पर्वामध्ये चॅम्पियन राहिला होता, परंतु इथे सध्या कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 18 आहेत. उंबराचे डोलीत सांगा घुबाड दिस आणि नवरा मला सांगा चुलीत घुस. काय सांगायचं आहे, गाणं आहे भारी गड्याने गावतला. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय आणि इथे एक धाव घेतली आणि एकच धाव एका धावेच्या मध्ये. 19 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल विवेक श्रेयस 11 टीमचा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 गडी गमावलेत आतापर्यंत विवेक श्रेयस 11 या टीमनं. अमित इंजिनियर 11 सध्या गोलंदाजीमध्ये दबदबा निर्माण केला या टीमनं. यावेळेस फटका गॅप मध्ये ढकललाय, तिथे मात्र सुट्टी नाहीये. यावेळेस बॉल थांबत नाही, बॉल निघून चला. यावेळेस सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात आलं आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25. 23 मला गणितात मास्तरूच भारी होता, पण माझी येडा होतो. 23 धावा टोकडी.
बॉल पर्यंत पोहोचलाय, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि तिथे मात्र एक धाव घेतली गेली आहे. 24 बनल्या गेल्यात. गोलंदाजीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात अमित इंजिनियर 11 हा संघ चांगली कामगिरी करतोय, कारण त्यांच्या मालकांना दुपार नेलं, भात कमी घातला पण भोकरा जास्त खायला घातली. चिकूट चिकूट बॉलिंग. टप्पी घालाय ना रे टप्पी, काय सांगायचं आहे. इथे हा चेंडू देखील डॉट, निर्धाव चेंडू आला गेलाय. अगदी आपण पाहतोय आमचे कॅमेरामन सध्या जर पाहिला कवळे आहेत ते पण चिकणे आहेत, फक्त ते मे महिन्यापर्यंत ब्लॅक अँड व्हाईट होतात. पाणी द्या, साधा द्याव का. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो फक्त ना फक्त मनोरंजन, कुठल्याही खेळाडूला विनंती आहे की मी समालोचन करत असताना फक्त एंटरटेनमेंट करत असतो. कुठल्याही खेळाडूनं कुठल्या प्रेक्षक वर्गानं त्याचा राग मानून घेऊ नका. माझा जावई सांग गरीब आहे का, गरीब मोकार लाथा मारायला लागला सांग. हो कारकी ऑन फील्ड सर, ऑन फील्ड, ऑन फील्ड डिसिजन. यस थँक्यू. निश्चित अगदी आपण पाहू शकाल मित्रांनो, ही स्पर्धा आपली 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने कव्हर करतो, परंतु प्रत्येक अँगल येईलच असं नाहीये. षटकार आलाय यावेळी देखील बेकार. योय गडी आडू माडू हा शॉट देखील मारलाय जाडू. वडबाऊ सीमा रेषा पार. इथे देखील धावा मिळत आहे 4 चौकार. चौतीस बनल्या गेलेत आणि डावामधील आता शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट किती सेट होणार ते पाहणं महत्वाचं राहील. रवींद्र वाघ नाही ना, त्या बरोबर आहे. गडी काय सांगताय, याला सांगा भेंडूर लागलाय भेंडूर, त्याला सांग मगी राहून दे. काय सांगा लेट आला पण शेड बनला. यावेळेस मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक जरूर आहे. लोमॅट लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला, एकदा वेगानं कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न केलाय, तिसरीसाठी रवाना झालेत का. आणि यस इथे मात्र तिसरीसाठी फलंदाज होतो बाद. 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या बनली गेली 36 आणि विजयासाठी 37 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अतिशय चांगली आपण पाहतोय मित्रांनो. 37 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी यस मला वाटतं त्यांचीच मॅच आहे, त्यामुळे हा सामना झाल्यानंतर आपण तो टॉस करणार आहोत. निश्चित अतिशय आम्हाला खऱ्या अर्थाने भोजन कुणाच्या माध्यमातून लाभलं हे माहीत नाहीये. नाव तर आमच्यापर्यंत कळलं नाही. मला वाटतं सुनीलजी शेंडे दादा ज्यांच्या पत्नी त्यांच्या खऱ्या अर्थाने निश्चित त्यांच्या हस्ते आम्हाला भोजन मिळालं. खऱ्या अर्थाने निश्चित त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने आमच्या आवाजाची काळजी आईच्या यस त्यांच्या आईच्या हाताचं जेवण आम्हाला त्यांच्या आईच्या हाताची चव मिळाली. निश्चित खूप खूप आई तुमचं धन्यवाद. कारण की मित्रांनो म्हटलं जातं पैशापेक्षा तुम्हाला वेळेवरती जे जेवण मिळतं ना तीच तुमची ताकद आणि तीच तुमची एनर्जी असते. आणि दुसरी एनर्जी म्हटली तर समालोचकाचे आमचा डीजे ऑपरेटर. कारण डीजे ऑपरेटर जर माईक किंवा आमचा आवाज जर कमी केला तर आम्ही बेमटेपासून आरडलो तरी आवाज जाऊ शकत नाही. त्यामुळे निश्चित तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. चांगली क्वालिटी आणि तितकी चांगली क्लिअरिटी अर्थात आमची लाईव्ह ब्रदर स्पोर्ट इव्हेंट त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि तितकीच चांगली स्कोरिंग आता सध्या स्थितीला विनायक दादा गोरे आहेत आणि आमचे विकी वाघ. खरं आता स्कोररचं देखील महत्वाचा भाग असतो. त्यांचं देखील आतापर्यंत चांगलं सहकार्य लाभलं आणि तितकं चांगलं सहकार्य करत खेळाडूंचं आणि प्रेक्षक मायबापांचं.
कारण की मी समालोचन करत असताना प्रेक्षक मायबापांकडे जातो, तिथे देखील कदाचित त्यांच्यावर पण थोडीफार चर्चा करत असतो. कुणीही खेळाडू खऱ्या अर्थाने निश्चित राग मानत नाही, असंच सहकार्य करत राहा जेणेकरून सायंकाळपर्यंत आपल्याला अजून एंटरटेनमेंट जे मात्र बघायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने मी यावेळेस थोडंसं थांबतोय मित्रांनो, दुसऱ्या डावाला ज्या वेळेस सुरुवात होईल तेव्हा मात्र मायक्रोफोनवरती थोडंसं बदल करतोय, मायक्रोफोनवरती जोडले जातील मनोज उघडा सर. धन्यवाद. या ठिकाणी थांबायचं डीजे मास्टर. ही खेळपट्टी आपण पाहतोय, मोरिया 11 धारोळ संघाची खूप मेहनत आहे या खेळपट्टी मागे. आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन संघटना आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे पूर्ण सह कमिटी त्यांचा पुरस्कृत नक्कीच सुनील दादा शेंडे आणि त्यांचे पूर्ण पाठी राखे त्यांची ही आर्मी आणि त्यांच्या आर्मीच्या माध्यमातून ही पूर्ण मेहनत आज कुठेतरी सक्षम झाली गेल्या. आणि त्याच मात्र पूर्णपणे हे आयोजन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जाते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एक वेळा आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ साठी मित्रांनो, कारण खूप सारा काळ या ठिकाणी आपण बघितला गेला. मेहनत खूप आहे याच्या पाठीमागे, आपण ती मेहनत दिसली जात नाहीये, परंतु दिवसाचा रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून या ठिकाणी मात्र सर्वात प्रथम 4 त्रिमूर्तींचं मी आभार मानेन. सुनील दादा शेंडे, त्यानंतर रविदादा हिरवे आणि किशोरदादा उघडे यांचं मनापासून सरचे स्वागत असेल. अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून या लीग साठी घेतली जाते आणि पूर्ण सह कमिटीच्या माध्यमातून ही लीग अद्यापपर्यंत सक्षम झाली गेल्याने आज आपण पाहतोय त्या मेहनतीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आज आपण पाहतोय हा सामना. अमित इंजिनियर 11 विवेक श्रेयस 11 हे सामना आपण पाहतोय. हा फटका स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पंच सांगत असताना अंकुश कुराडे एक जबाबदार व्यक्ती आहेत, जबाबदार सदस्य आहेत. हा चेंडू इथे मात्र खराब आहे. पूर्ण कमिटी असेल, नाना शेद असतील, अंकुश कुराडे असतील, विलास निरगोडे असतील, त्यानंतर अजून काही कमिटी मेंबर्स आहेत, शेखर नागान सर असतील, प्रकाश सराई सर असतील, या सर्व कमिटी मेंबर्सचं मनापासून आभार आभार आभार. आणि आज कुठेतरी असोसिएशनला
चांगला दिवस असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. हा फटका बसलाय, मिस टायमिंग शॉट आहे. झेल खूप महत्वाचा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय जयेश मुंडाळे. जयेश मुंडाळेकडनं अजिबात चुका नाही. दुसरा हादरा नरेश शेंडे. बॅक टू पॅव्हिलियन. विरुद्ध श्रीलंका असा सामना होता. बहुतेक 3 मिनिटाच्या अगोदर मैदानात जायचं असतं, परंतु तोपर्यंत पोहोचला नव्हता फलंदाज. तिथून मात्र डायरेक्ट बाद केलं गेलं. फलंदाजाला याची नोंद असू द्या, म्हणून वेळेला महत्व द्या. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. तुम्ही वेळेसाठी थांबू शकता, पण वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. धावफलकावर धावफलक आपण पाहतोय. 3 धावा आणि 2 विकेट. हा फुलवाल्यांचा फटका. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. त्या ठिकाणी मात्र फेरीवाले आले गेलेत. अनिल दादा शेंडे आणि किशोर दादा उघडे. तर आपल्या आपल्या फेरीतील जे चेंडू असतील ते सगळे जमा करून घेऊन यायचे. समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 37 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा आत्ता समीकरण आहे. उर्वरित 24 चेंडू आणि 30 धावसंख्या बनवणं खूप गरजेचं असेल. मागच्या सामन्याचा हिरो अमित 11 बनाम बाल दिगंबर असा सामना होता. विजय उघडा ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधनं बराच काळ 6च्या 6 चेंडू नॉन स्ट्राईक इनवर होता. ही विकेट खूप महत्वाची असेल या ठिकाणी आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. क्रॉस द बॅटने खेळला जातोय. आडव्या बॅटचा हा फटका पाहायला मिळतो. एकदा तर कंप्लीट केली जाते आणि 2 धावा त्या ठिकाणी मात्र चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि सिंगल डबलने ही सामना जिंकू शकतो. हा अमित इंजिनिअरिंग 11 हा संघ आपण पाहतोय. पुरस्कृत पाहिले गेले तर सुखरादादा आवटे मॅन फ्रॉम बोहोनोली. त्याचनंतर टीम मेंटॉर असतील योगेश दादा पाटील आणि संतोष लसके. आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा संघ खेळला जातोय स्वर्गीय किशोर अनंता पाटील आणि पूर्ण मॅनेजमेंट 4141 बैलगाडा हा ग्रुप यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पुरस्कृत केलेला पाहतोय. या सर्व टीम मेंटॉरचं, टीम मॅनेजमेंटचं, टीम ओनरचं सरचे स्वागत असेल. हा फटका चांगला आहे. सरळ रेषेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. दिलीप होता. दिलीप कडनं थोड्याशा चुका झाल्या गेल्या. या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच जे जेवण आम्ही ग्रहण केलं सुनीलजी शेंडे यांच्या मातोश्री योगेशने सांगितलं गेलं, कारण आजकाल ही पिढी कुठेतरी भासत चालली आणि त्या पिढीच्या आजची चव म्हणजे आमचं नशीब म्हणावं. आणि त्या मातोश्रीचं
मनापासून आभार. कारण अप्रतिम ही चव आपल्याला पाहायला मिळाली. आत्ताचं कलियुग आहे. आत्ताच्या लेडीज म्हटल्या की पहिला मोबाईल येईल, पहिले मोबाईल नंतर बाकी सर्व काही. परंतु जुन्या काळाच्या लेडीज होत्या त्या सर्व काही टाकून पहिले कामधंदा सर्व काही करून ती पिढी होती बघा. सकाळी लवकर उठायच्या, फाट्याला जायच्या, त्यानंतर घरची जी कामं असतील ती कामे करून प्रत्येकाच्या घरी शेळ्या, मेंढ्या, बैल, गुरं होती. त्यांची ती सर्वत्र घाण काढून मात्र त्यावेळेस जे काही करायचे आणि हे जे बघितलं या पिढीने ना, ती पिढी मात्र नशिबवान असेल. कारण हे दिवस पुन्हा येणे नाहीये. हा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू होता परंतु मिस टायमिंग फटका आपण पाहतोय. आणि या ठिकाणी घडलंय काय, अशा चुका तुम्हाला मात्र जुगाराव्या लागतील. या चुका खूप महाग पडू शकतात. चांगली फटकेबाजी. या 3 धावा येतात. 3 धावेच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय 19 धावा. हा फटका चांगला आहे. स्वीप शॉट दिला जातोय त्या ठिकाणी. शतरक्षक जवळपास कोणी नाही, फक्त दिशा दिल्या. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला, थांबणार नाही. 1 बाउंड, 2 बाउंड, 3rd बाउन्सला येतोय त्या ठिकाणी चौकार. आणि चौकाराच्या मदतीने आपण काय धाव संख्या 23 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. 2 ओव्हर समाप्तीनंतर 23 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं येणारे 18 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मगाशी म्हणत होतो नक्कीच जी पिढी आपण अनुभवली गेले ती पिढी होती गाई, बकर, गुर वळणारी पिढी होती. आणि आताची पिढी आहे त्याही लेडीज वळतात, पण त्या काय वळतात? मोबाईल वळतात, आपला मेकअपचा डबा वळतात, केस कंगवे वळतात, सर्व काय वळतात. फक्त फॅशन आणि मोबाईल पाहिजे आताच्या लेडीजला. येणारे 18 चेंडू आणि लागणारी धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा. म्हणजे कुठेतरी विवेक श्रेयस 11 संघाला एखादं मेडन ओव्हर फेकणं खूप गरजेचं आहे. पण विजय उघडासारखा फलंदाज मैदानात आहे. दिलीप बगर इंडियन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहतोय कॅमेरामॅन इन कडनं गोलंदाजी करत असताना. स्ट्राईक विजयला आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधनं एक चौकार पाहिलाय. ओ काय गोलंदाजी, अजवाब गोलंदाजीचा परवाना, परंतु बॅकअप मिळत नाहीये गोलंदाजांना. मगाशी झेल उडाला होता, तो झेल टिपणं खूप गरजेचं होतं. येते विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय विजय उघडा बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू मास्टर. आपण पाहतोय स्पर्धा आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथच्या माध्यमातून पुरस्कृत आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ 2024 पर्व. आणि पर्वाचा हा उगवता दिवस, उगवता दिवसातील खूप साऱ्या मॅचेस पाहायला मिळाल्या. टफ अँड रफ सामने पाहायला मिळाले. बेस्ट वर्सेस बेस्ट सामने पाहायला मिळतात. या ठिकाणी रुपेश पादीर मैदानात जात असताना इनिंग नंबर 5 चा खेळाडू आपण पाहतोय. चेंडू खाली शतरक्षक आहे, टायमिंग जुळलं नाहीये, उंची जास्त लांबी कमी, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर रुपेश पादीर बॅक टू पॅव्हिलियन. डीजे
थँक्यू 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 मास्टर. बघा आमचे स्कोरर सांगत असताना विकी बागला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर दांडी गुल, या चेंडूवर विकेट आली झेलच्या स्वरूपात आणि ऑन अ हॅट्रिक. या APL लीग ची पहिली हॅट्रिक होईल का हा प्रश्न. ऑन हॅट्रिक, बेस्ट ऑफ लक दिलीप बघा. चेंडू हलक्या छत्राने टॅप केला जातोय, एकदा तर कंप्लीट केली जाते. त्या ठिकाणी दुसरी धाव घेतली जाईल का, आणि इथे मात्र विकेट जवळपास आली होती परंतु त्या ठिकाणी चेंडू गॅदर करता आला नाही या दिलीप भगतला. आपण पाहतोय आता उर्वरित समीकरण आहे. येणारे 15 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी. जयराम आहे, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली जयराम कांबडीने, चांगला फलंदाज आहे. हा चेंडू चांगला आहे. बघा समोर जी बाईक आहे ना, हिरवं टी शर्ट आपण प्रदान केलंय समोर रस्त्यावर. किशोर शेंडे आपल्या गाडीचा आरसा. यस थँक्यू, आभारी आहे. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा हलक्या क्षेत्राने टॅप केले जाते. त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू लढवण्यात यश आलं. दिलीपला चांगली गोलंदाजी केली जाते. त्या ठिकाणी दिलीपच्या माध्यमातून सातत्याने दिलीप बघितलं गेलं तर एक चांगला खेळाडू आहे. अप्रतिम अव्वल दर्जाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु त्याला या ठिकाणी कुठेतरी यश अद्याप प्राप्त होत नाहीये. अजूनही त्याच्याकडनं धावपळ चालू आहे. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल बाब्या. तोपर्यंत या 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये आणि 2 धावेच्या मदतीने आपला पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा, येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 9 धावसंख्येची गरज आहे क्षमस्व. 12 चेंडू आणि 9 धावा. थँक्यू डीजे मास्टर दिनेश. 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. दिलीपने तर चांगली गोलंदाजी केली. आता गोलंदाजी मार्ग गोलंदाज लंकेश वारगडा, मॅन फ्रॉम कोपऱ्याची वाडी. बारा चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत भडवळचे सरपंच मनेश्री किशोरजी शिंगवा या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि अंबरनाथ कमिटीला लाख लाख शुभेच्छा आल्यात. अव्वल दर्जाचं आयोजन केलंय असं त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत मेसेज पोहोचलाय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरस स्वागत असेल आणि समालोचकांना सुद्धा शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरस स्वागत. आणि पनवेल गावचे डीजे मास्टर आमचे जवळील मित्र नाना धामणी गावचा एक सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुन्हा एकदा शुभेच्छा आल्यात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सरस स्वागत असेल. या दरम्यान आमचे जवळील मित्र पारिवारिक सदस्य पनवेल विभागातील एक आदिवासी समाजाचा बुलंद आवाज माननीय श्री स्वप्नीलजी वाले, मॅन फ्रॉम शिरवली वांगणी भेकरा या गावातील मात्र
हे समालोचक आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. असोसिएशन कमिटीला सुद्धा शुभेच्छा आल्यात. अव्वल दर्जाचं आयोजन आणि नक्कीच या अव्वल दर्जाच्या आयोजनाच्या माग खूप काही मेहनत आहे. 10 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. ईश्वन येतोय. हा फटका बसलाय. टायमिंग त्या ठिकाणी चुकीचं पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल करायचा आणि फलंदाज होईल बाद. या ठिकाणी मात्र लंकेश ऑन अ हॅट्रिक. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आणि सरचे स्वागत. त्याचनंतर हेमंत भारती. नक्कीच खूप सारं प्रेम बळकावत असताना आमच्यावर. नक्कीच लव यू ब्रो. तुझंही या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत असेल. 8 चेंडू 8 धावा. माथेरान विभागातील अशशी पटी या गावातील आमचे क्लासमेट आहेत हेमंत वारदी. यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही जवळपास. बाब्या येईल चेंडू खाली. चेंडू उचलून फेक करेल. या ठिकाणी तोपर्यंत एकच धाव. याच दरम्यान आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ चे सह सचिव आणि अंबरनाथचा फुलंदाबाज कुशिवलीची अनबान शान मलंगड विभागाचा एक उभरता तारा तुकारामजी वाघ त्यांच्या समवेत सुखऱ्या हंबीर यांचं आगमन झाले गेले. यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. 7 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. हा फटका फसलाय. चेंडू खाली शतरक्षक आहे जयेश मुंडाळेकडनं अजिबात चुका नसतील. 6 चेंडू आणि 7 धावा. नकोय पंच. आपण काय डोक्यात ठेवलाय. लाजवाब कामगिरी पाहायला मिळते युट्यूबच्या माध्यमातून. आपण पाहते विवेक श्रेयस 11 संघाचा कर्णधार ऑन स्क्रीन. त्याचनंतर अमित इंजिनियर 11 संघाचा कर्णधार ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. विकेट का 7 विकेट या ठिकाणी गेल्यात आपण पाहतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय लाजबाब कामगिरी ब्रदर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून कुणाला ऑर्डर द्यायची असेल, हळदी समारंभ असेल, गोंधळ समारंभ असेल, त्याचनंतर बर्थडे पार्टीची ऑर्डर घेतली जाईल, त्याचनंतर क्रिकेट क्षेत्रातील कोणतेही कार्य असू द्या त्याही ऑर्डर घेतल्या जातील. लग्न सोहळा, साखरपुडा सोहळा, त्याचनंतर पाचवी, त्याचनंतर बारसा, कोणाला ऑनलाईन आपला करायचा असेल तर स्वस्त आणि मस्त आणि बेस्ट क्वालिटीत आपल्याला मात्र सर्व काही मिळून जाईल. नक्कीच ह्या कार्यासाठी आपण संपर्क करू शकता. नक्कीच विकी पाध्ये यांच्याशी संपर्क करू शकता. हा फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू लोडावला, एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? एकच धाव आहे. पाच चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय अमित इंजिनियर्स 11 या संघासाठी, परंतु हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. विवेक श्रेयस 11 या संघासाठी. अनिल आहे गोलंदाजी मार्कवर, अनिल पिरकड. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला. या ठिकाणी 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. तर हे 4 चेंडू येणारा आपल्याला हा काळ सांगून जाईल. 4 चेंडू आणि 6 धावा. विजय शीदला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम कुडेरांचा हा खेळाडू आहे. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला उडवलाय, त्या ठिकाणी जवळपास कोणी नाही. एकदा तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव आणि तिसरी धाव घेतली जाईल का? या ठिकाणी 2 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडू खेळणं, शेवटच्या पर्यंत मॅच खेचून घेणं. आता कुठेतरी विवेक श्रेयस 11 या संघामध्ये कुठेतरी थोडीशी जागरूकता आली असेल, कारण 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. सामना अट्टातटीचा आहे, कारण विवेक श्रेयस 11 संघासाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. तेवढंच विजय हा अमित इंजिनियर्स 11 संघासाठी आहे. विजय आहे ऑन स्ट्राईक आणि आपल्या संघासाठी विजय करून देईल का हा प्रश्न पडला असेल, कारण दारोदार घेतलं गेलंय. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर अतिशय वेगवान गोलंदाज अनिलला आपण पाहतोय. अनिल पिरगड, मॅन फ्रॉम गोरेगाव. चांगला गोलंदाज आहे, तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. हा वाईट चेंडू आहे. नक्कीच मागणं आवाज आला गेला. स्वतः स्पॉन्सर आहेत, संघ मालक आहेत अमित आवाडे. मारणं का तो कॉल झालाय मग तिकडं. तीन चेंडू 3 धावा. हा चेंडू जोरदार अपील केली जाते. पंचांचा फिंगर अप, फलंदाज बाद. ह्या ठिकाणी येस रिव्ह्यू आहे. या ठिकाणी आपण यशवंत आहेत, विनायक सर आहेत. नॉट आउट असेल. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव येईल. यस 1 धाव येते, म्हणजे 2 चेंडू 2 धावा. अतिशय आटातटीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक श्रेयस 11 सामना सोडायला तयार नाही आणि या ठिकाणी आपण पाहतोय अमित इंजिनियर 11 हा संघ हार मानायला तयार नाही. 2 चेंडू 2 धावा.
हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आपल्या भेटीस आलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिलला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय यशवंत गिरा, खूप अनुभव आहे यशवंत गिराला या ठिकाणी आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिल पिरकाड. हा चेंडू या ठिकाणी मात्र सामना फिनिश केलाय आपल्या स्टाईलने. दुसरा विजय घोषित केलाय. या ठिकाणी आपण पाहतोय अमित इंजिनियर या संघाने आणि दुसऱ्यांदा या ठिकाणी पराभूत झालाय विवेक श्रेयस 11 हा संघ आपण पाहतोय.